अपडेट्ससाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। सर्व मान्यवर, माझ्या आयुष्यात एवढा शांत सोहळा मी कधीच पाहिलेला नाही। विद्वान असला म्हणून हसू नये असं कधी तुम्हाला काही सांगितलं गेले का? कोणी कुणाशी बोलत नाही, भयानक शांततेमध्ये चाललेला हा सोहळा तुम्हालाही मन आहे, तुम्हालाही रिस्पॉन्स देता येतो, परंतु मला वाटतं की समोर बसलेले संपादक जे आपले आहेत त्यांच्या समोर आम्ही किती शिस्तीने वागतो हे जर दाखवायचं असेल तर दुसरं माध्यम शोधा। हे पण आपल्याच पठडीतून आलेले। पत्रकार तो होतो जो बंडखोर असतो, लेखणी त्याची चालू शकते ज्याला लिहिण्याची उर्मी असते। आणि आमच्या सारखी सुद्धा तेव्हाच बोलतात ज्याच्यावर अन्याय होतो, त्यातून जो उठतो तो आमच्यासारखा एखादा संजय असू शकतो। कौशिक मॅडम आमच्या सभागृहामध्ये 14 संजय आहेत, म्हणजे संजयची आता एखादी युनियन करावी की काय असं माझ्या मनात आहे। किती परिणाम झाला, थोडं बोललो तो माणूस बोलायला लागला। माणसांनी बोलत झालं पाहिजे। प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये मला असा अनुभव आहे ना, मी पहिल्यांदा जेव्हा आम्ही संघटना जेव्हा काढली त्या काळामध्ये हे चॅनल वगैरे सर्व काही नव्हतं। मग आमचं माध्यम कोणतं? पेपर। मग पेपरच्या असलेल्या पत्रकाराला कसं तरी जवळ करणं, आमची बातमी एखादी छोटस आंदोलन झालं तर ती आंदोलनाची बातमी पेपरमध्ये येऊ दे म्हणून विनवण्या करणं, स्वतःच बातमी लिहिणं, स्वतःच घेऊन जाऊन संपादकाच्या तिथपर्यंत जाणं आणि त्यांना देणं। मग कुठेतरी एखाद्या कॉलम मध्ये आमची 2 कॉलमची बातमी यायची, मग त्याच्यामध्ये खाली असायचं की या निवेदनामध्ये संजय शीर्षक, मग मी ते कात्रण काढायचो आणि त्याच्यावर असं अंडरलाईन करून ठेवायचं की आपलं नाव पेपर मध्ये आलं। परंतु चांगले काही गोष्टी असतात, परंतु त्याच्यानंतर वाईटही काही गोष्टी घडतात। एखाद्या माणसाला प्रसिद्धी मिळाली, ती प्रसिद्धीच्या हवेपोटी मग तो जर काही जर करत पोचला, एकदा बोंबलला तर एक तर त्याचे चांगले परिणाम होऊ शकतात किंवा वाईटातले वाईटही होऊ शकतात। 1989 साली आम्ही संभाजीनगरमध्ये उठाव केला होता। काही आम्ही शिवसैनिकांनी काही मतभेद झाले होते आमच्या शिवसेनेमध्येच, आणि त्या काळामध्ये एक प्रकरण गाजत होतं। भुजबळांच्या विरोधात भूखंडाचा एक प्रकार त्या टायमाला निघला होता आणि भूखंडाचा श्रीखंड खाणारे भुजबळ ही लाईन त्या टायमाला चालायची। आणि आम्ही संजय असल्यामुळे पटकन त्या उठावाच्या ह्याच्यामध्ये मी बोलून गेलो, भुजबळाचं काय घेऊन बसला, उद्या जर शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकून टाकतील। झाली ती बातमी, झाली हेडलाईन झाली। परंतु त्याच्यानंतर परिणाम असा झाला की आपण केलेला उठाव थोडासा चुकीचा होता असं जेव्हा वाटलं, त्या टायमाला शिवसेना प्रमुखाला मी पुन्हा भेटायला गेलो। आमचे लोक पण इतके हुशार ना, आम्हाला दुश्मनाची गरज नाही, आमची लोकच आम्हाला मारू शकतात। आमच्या इथे जे नेते होते खरे वगैरे, मी पोहोचायच्या पहिले त्या फॅक्स पाजायचा आणि त्याच्यामध्ये ती बातमी, शिवसेनेची सत्ता आली तर हे महाराष्ट्र विकतील, आणि ती बाळासाहेबांकडे जायची ऑटोमॅटिक। एक बातमी मधली एक लाईन माणसाच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडू शकते मला त्या दिवशी कळालं, आणि मग ठरवलं की आता बाबा बोलताना सुद्धा सावधपणे बोललं पाहिजे। नंतर बोलणं बंद केलं। मी यासाठी बोलणं बंद केलं की आपण बोलणं सत्य जरी बोललं तरी काही लोकांना आता ते पचनी पडत नाही, आणि जास्त बोललं तर काही लोकांना तर ज्यांना काही समजत नाही ते सुद्धा आपल्याला कॉमेंट्स करायला सुरुवात करतात। एका स्वतःला जास्त शहाणा समजू लागला का? म्हणून बॅलन्स ठेवून जर आपण पत्रकारिता करायचा जर प्रयत्न केला
तर ती सुद्धा कुठपर्यंत चालेल हा एक प्रश्न आहे. कधीतरी असं होतं, आमच्या कौशिक मॅडम सारख्या संपादक होऊ शकतात, नागपूरचा माणूस काही होऊ शकतो. हे दुःख सर्वांचं आहे. साताऱ्याला थोडस जास्त दुःख होत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. परंतु ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतात त्या टायमाला पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन. मी आता या उठावाच्या नंतर थोडस जास्त बोलायला लागलो, कारण की पहिले बोलायला बंदी होती. काही पत्रकाराला असते, तुम्ही काही बातमी घ्या, संपादकाच्या मनात आलं नाही याची बातमी घ्यायची नाही तर नाहीच घेत. वैतागून त्याला ते चॅनल सोडावं लागलं किंवा तो पेपर सोडावा लागला तरी हरकत नाही, परंतु त्याला मग अखेरला त्याला पर्याय नसतो, तो गपचूप असतो. आम्हाला अनेक वर्ष गपचूप बसावं लागलं, बोलता येत नव्हतं, अशातला भाग नाही, पण ते उठाल्यानंतर मी बोलायला लागलो. अशी अडचण होती साहेब आमची. वानखेडे साहेब, आम्ही जेव्हा बोलायचो ना, एखाद्या वेळा जरा बोललो